हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. चला तर आज बनवूया साधी सिंपल आणि पटकन होणारी अशी दोडक्याची भाजी. सर्वप्रथम दोडके व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत. ते वॉश करून घेऊन त्याचे जे साईड्स आहेत ते कट करून घेते. ते कट करून घेतल्यानंतर एका पिलरने त्याचे जे एजेस आहेत, त्याला आपण मराठीमध्ये शिरा म्हणतो, त्या व्यवस्थित काढून घ्यायच्या. कारण त्या जर तसेच जर चिरले तर त्या थोड्याशा कच्च्या राहिल्या तर ते खाण्यास व्यवस्थित लागत नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारे 1 बाय 1 मी त्या शिरा अशा काढून घेत आहे. ही जी भाजी आहे ती पटकन होणारी आहे. ती तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनला किंवा हस्बंडच्या टिफिनला देऊ शकता. अशा प्रकारे सगळ्या दोडक्याच्या ज्या शिरा आहेत त्या काढून झाल्या आहेत आणि ते मी अशा पद्धतीने कट करून घेत आहे छोटे छोटे पीसेसमध्ये, म्हणजे ते पटकन शिजेल. या प्रकारे मी सगळे दोडक्यांचे असे तुकडे करून घेतले आहेत छोटे छोटे. ते एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून त्याच्यात पाणी ओतून ठेवते आणि ते साईडला ठेवून त्याच्यासाठी लागणारे आता बाकीचे साहित्य कट करून घेऊ. 2 मीडियम साईजचे कांदे घेऊन ते एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर 2 टोमॅटो घेतले, ते सुद्धा मी बारीक चिरून घेतले. बारीक याच्यासाठी की त्याचा जो मसाला आहे तो व्यवस्थित होवा म्हणून त्याच्यासाठी ते बारीक चिरून घेतल्यानंतर एका पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून मोहरी टाकली आहे. मोहरी टाकल्यानंतर व्यवस्थित तडतडू दिल्यानंतर त्याच्यात मी जिरे टाकले. त्याच्यानंतर आले लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकून कांदा लगेच टाकून दिला, कारण ते करपू नये म्हणून. त्याने ते व्यवस्थित मिक्स करून घेतले. त्याच्यानंतर टोमॅटो टाकले. टोमॅटो टाकून ते परत व्यवस्थित मिक्स करून तेलामध्ये चांगले परतून घेतले. यामुळे जो कांद्याचा जो कच्चापणाचा वास आहे तो निघून जातो. तसेच आपल्या भाजीच्या मसाल्याला चांगलं कोटिंग येतं. त्याच्यानंतर मसाले टाकले. पहिल्यांदा हळद टाकल्यानंतर लाल मिरची पावडर, त्याच्यानंतर आपला घरगुती मसाला टाकला. आणि याच्यामध्ये तुम्ही आठवणीने धने पावडर टाका. धने पावडरमुळे त्याचे चव खूप छान लागते. नंतर ज्या फोडी केलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून व्यवस्थित त्याच्यामध्ये टाकून दिल्या व ते पूर्ण मसाले आणि त्या दोडक्याच्या ज्या फोडी आहेत त्या व्यवस्थित कोटिंग होईपर्यंत मिक्स करून घेतल्या. ही जी भाजी आहे, जे न खाणारी माणसं आहेत ते सुद्धा आवडीने खातात, कारण एकदम झटपट होते आणि व्यवस्थित एकदम चवीला चविष्ट अशी लागते. त्याच्यानंतर चवीपुरते मीठ टाकून थोडेसे पाणी टाकून शिजण्यासाठी पाणी टाकून मी ते त्याच्यावरती झाकण ठेवून 10 ते 12 मिनटं, कमीत कमी 10 ते 12 मिनटं ठेवून देते. म्हणजे आपला जो दोडका आहे तो शिजून चांगला शिजेल म्हणून. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली दोडक्याची भाजी तयार झाली. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा, कमेंट करा आणि प्लीज शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.